आज वार शुक्रवार, पिठोरी अमावस्या आणि दिनांक 22 श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे येणारी अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या. आणि या दिवशी हे व्रत पिठोरी अमावस्या व्रत स्त्रिया करतात. आता पिठोरी मातेचं व्रत हे स्त्रिया करतात आणि हे तो जो प्रसंग लहानपणी असतो म्हणजे पूजा करताना जी पद्धती असतात त्यामध्ये अतीत कोण असं म्हटलं जातं. आणि अतीत कोण म्हटलं का ते अतीत म्हणजेच ना आम्ही लहान मुलं असा एक त्यावेळेचा प्रोग्राम होता, कार्यक्रम होता. आणि तो असा म्हणजे आनंद वाटत होता की अतीत कोण म्हटलं का आम्ही जायचं अतीत मी आणि ती अक्रोड बदाम खाली काय असेल ते पळवायचे खायचे किंवा मजा यायची. हे तो जो लहानपणाचं ते आठवलं ना का प्रसंग का आनंद होतो. आणि मग असं वाटतं की आपण त्याच्यावर एक कविता लिहावी. आणि मी कविता लिहित बसतो आणि कविता लिहितो आणि तीच कविता आपण ऐकत आहात. कविता आहे. नमस्कार. अतीत कोण शब्द येती कानावरती, अतीत कोण शब्द येती कानावरती, पिठोरी माता व्रत भक्त आनंदी होती, पिठोरी माता व्रत भक्त आनंदी होती. अतीत कोण म्हणत मुलांना माता बोलाविती, अतीत कोण म्हणत मुलांना माता बोलाविती, अतीत मी म्हणत मुले प्रसाद ताट पळविती, अतीत मी म्हणे आणि म्हणत मुले प्रसाद ताट पळविती. पिठोरी अमावस्या करता होई पुत्रप्राप्ती, पिठोरी अमावस्या करता होई पुत्रप्राप्ती, आज उपवास स्त्रिया करती अशी महती, आज उपवास स्त्रिया करती अशी महती. पिठोरी माता पूजन सौ पिठोरी माता पूजन सायंकाळी पूजा आरती, पिठोरी माता पूजन सायंकाळी पूजा आरती. खीरपुरी नैवेद्य देवीस दाखविती, खीरपुरी नैवेद्य देवीस दाखविती. नैवेद्य महत्व नैवेद्याचे विसर्जन पद्धती, पिठोरी विसर्जन सूर्योदयापूर्वी जाणती, पिठोरी विसर्जन सूर्योदयापूर्वी जाणती. पिठोरी मातेचं व्रत केल्यानंतर पिठोरी मातेचं जे विसर्जन करतो आपण, विसर्जन करताना दोन गोष्टी लक्षात द्यायच्या आहेत. एक तर सूर्योदयापूर्वी करायचे आणि अगोदर आदल्या दिवशी आपण नैवेद्य जो आपण नैवेद्याला दाखवतो तोही सुद्धा याच वेळेला विसर्जन करत असतो. आणि ते नैवेद्य विसर्जन करायचे दोन्ही विसर्जन आणि मातेचं विसर्जन हे सूर्योदयापूर्वी करायचं आहे. म्हणजे 4-5 वाजता काढतात आणि सूर्य उजाडल्यावर सूर्यप्रकाश आल्यानंतर नाही, त्याच्यापूर्वी असं ते विसर्जन करायची पद्धत. आणि म्हणून म्हटलेलं आहे की नैवेद्य महत्व नैवेद्याचे विसर्जन पद्धती, पिठोरी विसर्जन सूर्योदयापूर्वी जाणती, पिठोरीचे विसर्जन सूर्योदयापूर्वी जाणती. कवितेतून माझ्या माता महती आणि माहिती, कवितेतून माझ्या माता महती आणि माहिती. थोडक्यात सणाची रीती पद्धती, थोडक्यात सणाची रीती पद्धती. पूजा अर्चा सकाळी माता पूजा अर्चा सकाळी माता पार्वती मातेची सकाळी पूजा करायची असते. मनोभावे करावे पूजा आरती, मनोभावे करावे पूजा आरती. पूजा पाठ आरती करता मिळे फलप्राप्ती, पूजा पाठ करता मिळे फलप्राप्ती. कवितेतून हात जोडून करतो भक्ती, कवितेतून हात जोडून करतो भक्ती. ओम गम गणपते नमः. नमस्कार.